कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खारघरमध्ये किरकोळ कारणावरून एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आरोपी फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत आणि आरोपी दोघेही एकाच रस्त्यावरून जात आहेत। आरोपी स्कूटी चालवत होता आणि पीडितही दुचाकीवरून जात होता। मृत व्यक्तीने आरोपीला पुढे जात मागे टाकले होते। याचाच राग मनात धरून आरोपीने त्याचा पाठलाग केला आणि सिग्नल जवळ त्याला थांबवून भांडण सुरू केलं। भांडण विकोपाला गेले आणि आरोपीने त्याच्या हेल्मेटने मृत व्यक्तीच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला। त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। जोरदार प्रहार केल्याने डोक्यातील रक्त गोठले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हत्येची नोंद केली आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू आहे।